सर्वांना नमस्कार. श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रीकृष्ण जयंती याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. श्रावण मास भक्तिभावाने भरलेला आणि या पवित्र महिन्यात येतो आनंदाचा उल्हासाचा दिवस, तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रावण महिना स्वतः शिवपूजेसाठी पवित्र असून श्रीकृष्णाच्या कृष्णावताराचा उत्सव आल्याने भक्तीची दुहेरी लहर निर्माण होते. भगवान श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे प्रवास. अधर्म किती बलाढ्य असला तरी धर्माचा विजय निश्चित असतो. श्रावण महिना शिवभक्तीचा असला तरी कृष्ण उत्सव आल्याने या महिन्यात वैष्णव व शैव परंपरेचा सुंदर संगम दिसतो. हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा अवतार दिन मानला जातो. भागवत पुराणामध्ये श्रीकृष्ण कथा सांगितलेली आहे, तर मी इथं थोडक्यात श्रीकृष्ण कथा सांगते आहे. मथुरेचा राजा कंस हा स्वतःच्या बहिणी देवकीच्या जन्माच्या वेळी आलेल्या आकाशवाणीने हादरला. आकाशवाणीने सांगितले की देवकीचा 8वा पुत्र तुला मारेल. भीतीपोटी त्याने देवकी आणि वसुदेव यांना कारागृहात टाकले आणि त्यांच्या प्रत्येक अपत्याचा जन्म होताच वध केला. मथुरेच्या कारागृहात भीषण अंधकारात श्रावण कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री देवकीच्या कुशीत प्रगटले भगवान विष्णूचा 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. अधर्माचा नाश, धर्म संस्थापना आणि भक्ताचे रक्षण हेच त्यांच्या अवताराचे उद्दिष्ट. दैवी चमत्कार असा झाला की कुलपे आपोआप उघडली, पहारेकरी निद्रिस्त झाले आणि वसुदेवाने गोकुळात नेले बालकृष्णाला, जिथे त्यांच्या बाललीलेने सर्वांचे मन मोहून टाकले. आपल्याला अजूनही आठवते, म्हणजे मला अजून सांगावंसं वाटते की वसुदेव जाताना आपण चित्रामध्ये बघतो की वसुदेव पाण्यातून यमुनेला पूर आलेला आहे आणि टोपल्यामध्ये बाळकृष्णाला घेतलेला आहे आणि ते नेत आहेत. आणि यमुना नदी कशामुळे पूर आला होता, तर यमुना नदीला श्रीकृष्णाचं चरण स्पर्श करायचं होतं. ते कृष्णाला म्हणजे देवाला कळालं आणि त्यांनी आपले पायाचा अंगठा थोडासा बाहेर काढला. मग त्याचं दर्शन झाल्यानंतर यमुनेनं वाट करून दिली वसुदेवाला असं. आणि श्रीकृष्णाला त्रास होऊ नये म्हणून शेष भगवानांनी छत्र धरलं वरती, असं पण अध्यात्मामध्ये कथा आहे. तर अशा पद्धतीचं आपण चित्रामध्ये पाहतो वसुदेवाचं. अशा पद्धतीने वसुदेवाने तिथं व्यवस्थित श्रीकृष्णाला नेलं. तर या दिवशी काय करतात सगळ्यात म्हणजे कशा पद्धतीनं साजरे करतात, काय काय करावं. आपल्या दैनंदिन आपली दिनचर्या झाल्यानंतर चौरंग ठेवायचा, पाळणा ठेवायचा, तिथं पाळण्यामध्ये बाळकृष्णाला ठेवायचं. मी सोप्या पद्धतीनं सांगते. बाळकृष्णाला ठेवायचं, छानपैकी पंचामृताने स्नान घालायची, हळदी कुंकू गुलाल लागते त्या दिवशी, गुलाल आणि नैवेद्याला सुंठवडा लागतो आणि डिंकवडा. आपल्या सुंठवडा म्हणजे काय, सुंठ पावडर आणि थोडी साखर पावडर. डिंकवडा म्हणजे काय, डिंक, काजू, बदाम, खारीक असं मिक्स ड्रायफ्रूट्स घालून डिंकवडा असं करायचा. त्या दिवशी काही काही ठिकाणी हरिविजयाचा 3रा अध्याय पण घेतला जातो. तर हरिविजयाचा 3रा अध्यायामध्ये श्रीकृष्ण जन्म सांगितलेला आहे. तर असं करून सुद्धा श्रीकृष्ण जन्म साजरा करतात. फुलाची छानपैकी सजावट करायची, आपल्याला जशी कलाकुसर येते त्या पद्धतीनं करायची. पूजा अशी मांडायची की आपलं मन प्रसन्न व्हायला पाहिजे, असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. दीप म्हणजे समई लावायची, धूप दीप नैवेद्य आरती पण सगळं छानपैकी हे करायची. पाळणासुद्धा छानपैकी सजवायचा. त्या दिवशी गोपाळकृष्णाला माळवस्त्र घालायचं, छोटंसं वस्त्र पण घालायचं. फुलाचा हार करायचा छोटा, तो पण घालायचा. खूप छान म्हणजे पाळण्यातला बालकृष्ण खूप छान दिसतो. आणि काय असं मला अजून एक मला सांगावंसं वाटतं की जन्माष्टमी आली की प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये एक उत्साह असतो की आपल्या बालकृष्णासाठी गोकुळ सजवायचं. गोकुळ माती म्हणजे काय काय ठिकाणी अजूनही पद्धत आहे की मातीचं गोकुळ बनवतात. गोकुळ मातीचेच का करतात, कारण माती म्हणजे सृष्टीचा पाय आहे, त्यातूनच जन्म आहे आणि त्यातूनच विलीन आहे होणं आहे, हा जीवनाचा गूढ संदेश आहे. त्यामध्ये चिखलाच्या ह्याच्यामध्ये बालकृष्ण, बलराम, नंद, यशोदा, गोपी आणि काही ठिकाणी तर मी आवर्जून म्हणजे पाहिलेलं आहे की तिथं मातीचं जातं
असं बनवले म्हणजे सगळे गोकुळातले आपल्या ज्या वापरायच्या वस्तू आहेत ना, खेळभांडी म्हणल्या तसं ते चिखलाचं तिथं बनवलेलं असतं आणि इतकं सुंदर दिसतं. त्याला सजावट पण छान करतात आणि लाईटिंग पण सुंदर करतात. ते पाहून आपल्याला पाहतच राहावं असं वाटतं आणि परत परत गोकुळाष्टमी यावी असंच वाटतं. असं हे सजावटसुद्धा करतात. असं हे गोकुळ मातीचं फक्त सजावट नाही तर भक्ती आणि प्रेम आणि पारंपरिक संस्कृतीचं जतन आहे. तर गोकुळ अष्टमी अजून कुठं कुठं साजरी करते? उत्तर भारतामध्ये मथुरा, वृंदावन, द्वारका, महाराष्ट्रातील पंढरपूर परिसरामध्ये सुद्धा जास्त प्रमाण करते. कर्नाटकमध्ये सुद्धा साजरी होती. जगन्नाथपुरीला ओडिसामध्ये सुद्धा ही जन्माष्टमी उत्साहाने साजरी होती. मथुरेत तर होणारच, कारण मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म आहे. वृंदावन, द्वारका तर हे राज्यच केलेलं आहे श्रीकृष्णाने, तिथं सुद्धा साजरी होती. त्या दिवशी अजून काय करावं? सतत नामस्मरण करायचं, गीता पठण, भगवद्गीता, कृष्णाष्टक, विष्णू सहस्रनाम, गोविंद नाम, सतत नामस्मरण करायचं. श्रावणातील जन्माष्टमी मला तर असते की भक्ती, आनंद आणि उत्साहाचा संगमच वाटतं. उपवास, पूजा, अभिषेक आणि भजन केल्याने काय होतं? आपलं पुण्यसंचय वाढतो, पापक्षालन होतं, जीवनात शांती, समृद्धी येते, भगवान श्रीकृष्णाची कृपा मिळते आणि कठीण प्रसंगातून मार्गदर्शन मिळते. सतत नामस्मरण व गीता पठणाने काय होतं? आपलं मन शुद्ध होतं. उपवास आणि साधा आहार घेतल्यामुळं पचनसंस्था शुद्ध करण्यास मदत होते. म्हणजे सायन्सच्या दृष्टीनं हे आहे. आणि भजन आणि कीर्तनाने मन प्रसन्न होतेच आहे, पण तणाव पण कमी होतो. आणि उत्सवातील सामूहिक सहभाग असतो ना, म्हणजे काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी गोपाळ काला होतं, मग सगळे एकत्र येतात ना, तर सामूहिक सहभागाने सामाजिक ऐक्यसुद्धा वाढते. असं म्हणजे गोकुळाष्टमीचं मी असं थोडक्यात सांगितलेलं आहे. तर आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे करायचं. त्या दिवशी अजून एक मला सांगावं असं वाटतं की त्या दिवशी श्रीकृष्णाचा पाळणा म्हणायचा आपण आरती झाल्यानंतर. काही ठिकाणी आधी म्हणतात, पण मी आरती झाल्यावरच श्रीकृष्णाचा पाळणा म्हणते. आपल्याला जसा आला तसा आपण म्हणायचा, पण श्रीकृष्णाचा पाळणा आवर्जून त्या दिवशी म्हणायचा. असं श्रीकृष्णाचं त्यांनी म्हणजे श्रीकृष्णाची लीला आपल्या जीवनामध्ये काय मिळते की आनंद, प्रेम आणि कर्तव्यनिष्ठा आणि धर्मपालनसुद्धा शिकवते. असं श्रीकृष्णाचं गोकुळाष्टमीचं मी थोडक्यात सांगितलेलं आहे. तर आपल्या आपल्या पद्धतीनं आपण करायचं आणि ह्याची सांगता दुसऱ्या दिवशी करायची असते, कारण त्या दिवशी फुल डे उपवास असतं. त्या दिवशी जेवण करायचं नसतं, फुल डे उपवास असतो. आता तसं तर फलाहार सांगितलेलं, पण फलाहार आता शक्य नाही आपल्या तब्येतीप्रमाणे. तर आपण उसळ, भगर, फराळ म्हणजे काही ड्रायफ्रूट्स किंवा फळं वगैरे घेऊन आपण हे व्रत करू शकतो. तर अशा सोप्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे. तर आपल्या आपल्या पद्धतीनं तुम्ही करा. माझी सोपी पद्धत मी सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण गोकुळाष्टमीची पूजा अर्चना करून आपण ही गोकुळाष्टमी साजरी करावी. याच्यानंतर आपण आरतीचं तर मी सांगितलेलंच आहे. त्या दिवशी अजून मला सांगावं असं वाटतं की कोणी त्या दिवशी दुर्वाची जोडीसुद्धा श्रीकृष्णाला वाहतात. म्हणजे काही वस्तू कोणाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, तर त्या आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे आपण गोकुळाष्टमीचं सामान म्हणले कीच कोणी बाजारात देतच आहे. आणि फुलाचं आपण सजावट तर छानच करायची, कारण ते आपल्याला प्रसन्न, मी तर आधीच म्हणते की पूजा अशी करायची की आपल्याला मन प्रसन्न व्हायला पाहिजे. मन प्रसन्न झालं की आपण म्हणजे आपल्याला मन छान वाटतं. तर अशा पद्धतीने ही पूजा अर्चना करायची. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी मी म्हणते की ही जन्माष्टमीची पवित्र कथा, हा जयघोष, ही भक्ती सर्व काही श्रीकृष्णचरणी मी समर्पित करते. जय श्रीकृष्ण.